बाबासाहेबांना म्हणायचं काय आहे, नक्की बाबासाहेबांनी कोणत्या दिशेला आपल्याला जायला सांगितलेलं आहे, बाबासाहेबांनी काय संदेश दिलेला आहे, हे कुठल्याही प्रकारचे ऑफ कास्ट अनालिसिस ऑफ कास्ट मध्ये जातीय विष या देशामध्ये साहेबांवर ही टीका करता, त्यावेळी तुम्ही एका पक्षाचे नेते आहात, एका पक्षाचं तुम्ही कार्यकर्ते आहात आणि एक टीका करायची म्हणून ही टीका केली हे स्पष्टपणे दिसतं. त्यामुळे आपण या गोष्टीला आंबेडकरी समाजाने जास्त महत्त्व देऊ नये असे मी पक्षावर एका विशिष्ट व्यक्तीवर आपण टीका करणं म्हणजे आंबेडकरवादी होतो का? AK-47 घेऊन थांबलेला असेल आणि आपल्या हातात जर लाकूड असेल, तळागाळातल्या कष्टकरी वर्गाला सोबत घेतलेला आहे, इथल्या वंचित समूहाला सोबत घेतलेला आहे, इथल्या कष्टकरी वर्गाला गोरगरीब समाजाला सोबत घेतलेला आहे. त्या गोष्टीचा टीका करायची असते, परंतु चांगल्या कामांचंही कौतुक झालेलं पाहिजे, चांगल्या कामांचंही कौतुक केलं पाहिजे. आणि एवढं आंबेडकरवादी याची व्याख्या हे लोक काय करतात मला माहित नाही. आंबेडकरवादी असणं म्हणजे नक्की काय? एका विशिष्ट तर तुम्हाला त्याच्यासोबत लढता येणार नाही. तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे आणि तेवढी तुमची क्षमता पाहिजे. बघा, मी आजच ती क्लिप बघितली. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अश्वजी जगताप माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी असं म्हणलं आहे की सुधाकर सोनवणे साहेब यांनी बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये विष पेरलं जातं असं काहीतरी आरोप केलेला आहे. अतिशय लाजिरवाना हा आरोप आहे आणि अशा प्रकारचं कृत्य अश्वजित जगताप यांच्याकडून व्हावं हे खरंच निंदनीय आहे. बघा, सुधाकर सोनवणे साहेब हे या नवी मुंबईचे माजी महापौर आहेत, एक कार्य सम्राट नगरसेवक आहेत आणि आम्ही त्यांना पॅन्थरच्या काळापासून त्यांचं काम बघत आलेलो आहे आणि आंबेडकरी चळवळीतले हे अग्रगण्य असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडून अशा प्रकारचं वक्तव्य होणं हे शक्यच नाही. मुळात त्यांचं जर तुम्ही भाषण बघितलं तर त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की आपलं बाबासाहेबांच्या ज्या पुस्तकांची उलाढाल होत असते, ही उलाढाल करोडो रुपयांची होत असते आणि परंतु ह्या उलाढाल होत असताना याच्यामध्ये बाबासाहेबांच्या आयुष्यावरची जी पुस्तकं आहेत, या पुस्तकांमध्ये खरं तर विष आहे की अमृत आहे हे आपण तपासत नाही किंवा वाचत नाही. नक्की बाबासाहेबांना म्हणायचं काय आहे, नक्की बाबासाहेबांनी कोणत्या दिशेला आपल्याला जायला सांगितलेलं आहे, बाबासाहेबांनी काय संदेश दिलेला आहे, हे कुठल्याही प्रकारचं आपण त्यामध्ये तपासत नाही किंवा आपण पुस्तकं वाचत नाही. आणि त्यामुळे ते काय होतं की आता अश्वजितने तो फक्त बाबासाहेबांचं विष हा शब्द त्यांनी पकडला चांगल्या प्रकारे, पण अमृत हा शब्द त्यांना पकडता आलेला नाही. सुधाकर सोनवणे साहेबांना यामागे सांगण्याचा त्यांचा उद्देश हा होता की बाबासाहेबांचं जे पुस्तक आपण वाचतो, कित्येक पुस्तकं त्यांची लिहिलेली आहेत, त्यामध्ये जर तुम्ही प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जर ग्रंथ बघितला तर त्यामध्ये तुम्हाला एक जे अर्थव्यवस्था आहे, अर्थव्यवस्थेचं विष या भारतामध्ये कसं पेरलेलं होतं आणि त्या माध्यमातून बाबासाहेबांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ या देशाला दिला आणि त्या माध्यमातून RBIची निर्मिती कशी झाली हे आपल्याला ज्वलंत उदाहरण या ठिकाणी दिसतं. दुसरी गोष्ट, जो कास्टिझमवर बाबासाहेबांनी जो पुस्तक लिहिलेलं आहे अनालिसिस ऑफ कास्ट मध्ये जातीय विष या देशामध्ये आमच्या समाजावर, आमच्या दलित, शोषित, पीडित, आदिवासी या समाजावरती कशा प्रकारे जातीयाचं विष पेरलेलं होतं याचं ज्वलंत उदाहरण अनालिसिस ऑफ कास्ट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये मिळेल. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांचं वेटिंग फॉर व्हिसा हे सुद्धा अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे. वेटिंग फॉर व्हिसा या पुस्तकामध्ये जर तुम्ही जर अश्वजितने पुस्तक वाचले की नाही मला माहित नाही, पण जर ते वाचलं तर त्यामध्ये अस्पृश्यतेचं विष हे वर्षानुवर्ष आमच्या पिढींना कसं देण्यात आलं होतं किंवा आमच्यामध्ये रुजवण्यात आलेलं होतं याचं विस्तृत वर्णन त्यामध्ये दिलेलं आहे. आणि हे विष जेव्हा आपण वाचत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये जो राग द्वेष आहे तो जात नाही आणि कुणीतरी सांगितलेल्या गोष्टीवरून आपण कल्पना करून त्या गोष्टी आपण रुजवत असतो, समाजामध्ये त्या गोष्टी पेरत असतो. आणि एकीकडे सोनवणे साहेबांना असं म्हणायचं आहे की आपण जर अमृत, त्यामध्ये अमृत सुद्धा बाबासाहेबांनी दिलेलं आहे. त्या कोणत्या गोष्टीतून? द बुद्ध अँड हिज धम्मा हे अतिशय मोठं बाबासाहेबांचा अपूर्ण राहिलेला तो ग्रंथ होता. ते जर वाचलं त्यामध्ये तुम्हाला अमृत मिळेल. मिलियन प्रश्न आहेत, ते जर तुम्ही वाचलं तर त्यामध्ये तुम्हाला अमृत मिळेल. किंवा बाबासाहेबांचे लिहिलेले रायटिंग अँड स्पीचेस
अनेक व्हॉल्यूम आहेत. ते व्हॉल्यूम जर तुम्ही वाचले तर त्यामध्ये तुम्हाला चांगलं वैचारिक बोध घेण्यासारखं असे ग्रंथ आहेत. पण हे सगळं सोडून जेव्हा तुम्ही सोनवणे साहेबांवर ही टीका करता त्यावेळी तुम्ही एका पक्षाचे नेते आहात, एका पक्षाचं तुम्ही कार्यकर्ते आहात आणि एक टीका करायची म्हणून ही टीका केली हे स्पष्टपणे दिसतं. त्यामुळे आपण या गोष्टीला आंबेडकरी समाजाने जास्त महत्व देऊ नये असे मी या ठिकाणी सांगतो. अहो, आंबेडकरवादी ह्याची व्याख्या हे लोक काय करतात मला माहित नाही. आंबेडकरवादी असणं म्हणजे नक्की काय? एका विशिष्ट पक्षावर, एका विशिष्ट व्यक्तीवर आपण टीका करणं म्हणजे आंबेडकरवादी होतो का? तसं नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं त्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जर तुम्ही पहिलं वाक्य बघितलं, बाबासाहेब स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक या भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, विश्वास, श्रद्धा, उपासना, स्वातंत्र्य, बंधू, समानता, एकात्मता या सगळ्या गोष्टी जो या देशामध्ये रुजवेल, जो इथल्या एक संघ लोकांना सार्वभौम सर्व धर्म समभावाने या ठिकाणी या देशामध्ये चालेल, तो व्यक्ती हा आंबेडकरवादी होय. आणि तुम्ही कुठल्या गोष्टी करतात? आज सुधाकर सोनवणे साहेबांनी इथल्या तळागाळातल्या कष्टकरी वर्गाला सोबत घेतलेला आहे, इथल्या वंचित समूहाला सोबत घेतलेला आहे, इथल्या कष्टकरी वर्गाला, गोरगरीब समाजाला सोबत घेतलेला आहे. त्यांनी कुठलीही जात, धर्म, पंथ या प्रभागामध्ये पाहिलेली नाहीये. एखाद्या गोष्टीचा टीका करायची असते, परंतु चांगल्या कामांचंही कौतुक झालेलं पाहिजे, चांगल्या कामांचंही कौतुक केलं पाहिजे आणि एवढं मन मोठं आमच्या जिल्हाध्यक्षाने ठेवायला पाहिजे असं मला या ठिकाणी निश्चितपणे वाटतं. बघा, सोनवणे साहेब हे सोनवणे साहेबांनी त्या भाषणामध्ये तुम्ही ऐकायला हवं, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, समोरचा व्यक्ती जर AK-47 घेऊन थांबलेला असेल आणि आपल्या हातात जर लाकूड असेल तर तुम्हाला त्याच्यासोबत लढता येणार नाही. तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे आणि तेवढी तुमची क्षमता पाहिजे. जर सोनवणे साहेबांनी जर त्या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी जर गेले असते तर बघा, तुम्ही ह्या प्रभागामध्ये जर आपण पाहिलात तर कुठेही सोनवणे साहेबांनी स्वतःचं कोणत्याही एका गार्डनला सुद्धा नाव दिलेलं नाही. सोनवणे साहेबांनी या ठिकाणी शाळा बनवल्यात, या ठिकाणी गार्डन बनवले, या ठिकाणी दवाखाने आहेत, हॉस्पिटल आहेत, इतर पर्यावरणाच्या बाबतीमध्ये अनेक त्यांनी काम केलेलं आहे. आणि एवढं सगळं बघताना कुठेतरी त्यांनी स्वतःचं नाव त्या ठिकाणी देऊ शकले असते. कुठेतरी त्यांना आपल्या आईवडिलांचं म्हणा किंवा स्वतःचं किंवा मामीचं असं अनेक नावं त्यांना या नगराला देता आली असती. पण त्यांनी त्या ठिकाणी ते काम न करता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केलेला आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा सन्मान केलेला आहे, छत्रपती शाहू महाराजांचा सन्मान केलेला आहे, मान्यवर काशीराम हिंदी विद्यालय आहे, त्या शाळेला काशीराम साहेबांचं नाव देऊन त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केलेला आहे. कुठेही त्यांनी स्वार्थासाठी स्वतःचं नाव दिलेलं नाही. आणि त्याच्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी जाणं ही गोष्ट म्हणजे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, हे शक्य नाहीये. आणि सोनवणे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य घेतलेला आहे. ज्यावेळी अशा प्रकारची वेळ येते, आजपर्यंत ते अपक्ष म्हणून राहत होते आणि ज्यावेळी ते अपक्ष राहत होते त्यावेळी तुम्हाला कुठलाही त्यांचा राग नव्हता, द्वेष नव्हता, कारण त्यावेळी तुम्हाला काही बोलायला काही नव्हतं. पण आज अशी वेळ होती की त्यावेळी त्यांना निर्णय ते घ्यावा लागला होता. आणि सोनवणे साहेब हे आंबेडकरवादी नसले म्हणजे त्या पक्षात गेले म्हणजे आंबेडकरवादी होणार नाहीत हे दाखला देणारे तुम्ही कोण आहे? आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी एक दाखवतो, तुम्ही ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाचं आणि भाजपाचं भलेही नसेल जमत, परंतु हे वंचित बहुजन आघाडी यांनी दिलेलं एक पत्र आहे माझ्याकडे. ह्याच्यामध्ये ज्यांना त्यांनी पत्र दिलेलं आहे किंवा ज्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मी नाव घेत नाही, परंतु या ठिकाणी अश्वनी जगताप असं म्हणतात, हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. ज्या पक्षाने घरात नाही पीठ आणि मागतात विद्यापीठ हे आंबेडकरी जनता अजून विसरलेली नाहीये. आणि अशा वेळी तुम्ही त्या पक्षांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा वंचित बहुजन आघाडीचे वतीने देत आहे. हे तुम्हाला कसं काय चालतं? म्हणजे तुम्ही
तोही पक्ष तुम्हाला हिंदुत्ववादी वाटतो किंवा जातीवादी वाटतो, आणि सोनवणे साहेब ज्या पक्षात आहेत तोही पक्ष तुम्हाला जातीवादी वाटतो. मग तुम्हाला एका कडेला तुम्ही पाठिंबा देत आहे. ज्यावेळी तुम्ही सांगता की आम्ही असा प्रचार केलेला आहे, एक मत सिलेंडरला द्या आणि 3 नोटाला द्या, मग 3 नोटाला देत असताना तुम्ही हे पत्र काढून उमेदवाराला जाहीर पाठिंबा देता, हे कशाच्या आधारावर देता? त्यामुळे आपण किती आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे आपण निश्चितपणे बघितलं पाहिजे, आणि विनाकारण टीका करायची म्हणून टीका करणं हे निव्वळ चुकीचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. ते इथले स्थानिक कार्यकर्ते आहेत वंचितचे, आणि त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की सोनवणे साहेबांनी या ठिकाणी या प्रभागामध्ये कशा प्रकारची कामं केलेली आहे, सोनवणे साहेबांचं या ठिकाणी कशा प्रकारचं राजकारण आहे, आणि इथल्या गोरगरीब कष्टवर्गी वर्गाला घेऊन जाण्याचं काम, सोबत घेऊन चालण्याचं काम सोनवणे साहेब कशा पद्धतीने करतात, आणि आंबेडकरवादी म्हणून सोनवणे साहेबांचं काम काय हे त्या कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. परंतु पक्षामध्ये असल्यामुळे आणि पक्षाने एकच उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे. जर आपण पाहिलं तर ह्या आंबेडकर नगर पासून ते मापे, पावणे, आडोली, भुतोली या परिसरामध्ये श्रमिक नगर पर्यंत असंख्य असा समाज त्या ठिकाणी राहत असतो, आणि अशा प्रभागातून अनेक उमेदवार मिळणं हे सहज शक्य होतं. अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी एकच उमेदवार दिलेला होता, आणि तोही उमेदवार त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी आमच्या मामी रंजनाताई सुधाकर सोनवणे ह्या उभ्या होत्या. त्या ठिकाणी सुधाकर सोनवणे साहेबांनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही जे राजकारण करताय हे कुठेतरी तुम्ही चुकीच्या दिशेने राजकारण करताय. जर तुम्हाला सिलेंडरलाच द्यायचं होतं तर तुम्ही सिलेंडरला दिलं पाहिजे होतं, आणि जर तुम्हाला कमळाला द्यायचं आहे तर तुम्ही कमळाला दिलं पाहिजे होतं, आणि जर तुम्हाला दोन्हीकडे द्यायचं होतं तर तुम्ही एका ठिकाणी ठामपणे उभं राहायला पाहिजे होतं. कारण आपण एक भावनेच्या ह्याच्यातून जे राजकारण करतो ते चिरकाळ टिकणारं नसतं, आणि भावनेच्या भरात येऊन तुम्ही नाईलाजाने आम्हाला द्यावं लागलं. जर तुमची इच्छा इकडे होती तर तुम्ही कमळालाच द्यायला हवं होतं. सोनवणे साहेबांना त्या ठिकाणी मतदान करणं आवश्यक होतं, कारण इथला जर मुस्लिम समाज जर तुम्ही पाहिला तर तो जो मुस्लिम समाज आज भाजपाचं नाव घेतल्यानंतर थोडासा डगमगतो. अशा परिस्थितीतही या प्रभागातला मुसलमान हा सोनवणे साहेबांसोबत होता. ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह, मोहम्मद हजरत मुस्तफे अली आलम ने फरमाया मुसलमान ईमान होता है. इथला मुसलमान हा इमानदार आहे, आणि त्या मुसलमानाला, त्या मुस्लिम बांधवांना चांगलं माहिती आहे की चांगलं काय आणि वाईट काय. अशा परिस्थितीमध्ये इथला मुस्लिम बांधव हा सोनवणे साहेबांसोबत फिरत होता, प्रचार करत होता, आणि अशा प्रयत्न ही तर वंचितचे तर आमचे आहेत, त्यांना तर चांगली जाण आहे खरं काय वाईट काय, किंवा खरं काय खोटं काय, चांगलं काय वाईट काय यांची त्यांना चांगली जाण आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सोनवणे साहेबांना स्पष्टपणे सांगितलं की साहेब आम्ही असं असं केलेलं आहे. त्यावर सोनवणे साहेबांनी भावनेच्या भरातलं ते त्या ठिकाणी भाषणामध्ये उदाहरण दिलं होतं, आणि त्या भाषणाचा काही लोकांनी विपर्यास केला, समाजाला चुकीच्या दृष्टीने नेण्याचा प्रयत्न केला. मी तमाम आंबेडकरी समाजाला, बांधवांना विनंती करतो की अशा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करा. सोनवणे साहेब कालही आंबेडकरवादी होते, आजही आंबेडकरवादी आहेत, आणि उद्याही आंबेडकरवादी असतील. या ठिकाणी निश्चितच हा पैसा संपूर्णपणे पालिकेचा असतो. कितीही नगरसेवक आपण बघताय, सुधाकर सोनवणे साहेब यांनी कधीही मी माझ्या खर्चातून केलं किंवा असा कधी म्हणलेलं नाहीये. प्रत्येक नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, हा जनतेच्या पैशातूनच सगळं काम करत असतो, आणि जनतेच्या पैशातून काम करत असताना तो पैसा कोणत्या गोष्टींसाठी वापरला ह्याला महत्व असतं. सोनवणे साहेबांनी जी कामं केली आहेत ही आपल्याला डोळ्यांना दिसतात, आणि या माध्यमातून त्यांनी कामं केलेली आहेत. हा जनतेचा पैसा जनतेच्या हितासाठी, जनतेच्या चांगल्या कामासाठी लावलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं ना. त्याच्यामुळे विनाकारण तुम्ही अशा गोष्टी त्या ठिकाणी हे करता, आणि सोनवणे साहेबांनी स्वार्थासाठी हे केलं ते केलं, या गोष्टीला काही महत्व नाही.